सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी शिर्याची आई बोलते मी. इकडे इकडे जा ना, नेन्यांकडे बघ ना जरा. नेन्यांकडे बघ, भीमाबाई आले आहेत का? तिकडे तिकडे नेने काकू आहेत ना, भीमाबाई आली आहे का बघ जरा. मला येऊन सांग. हा काय झालंय भीमाबाईंचं? आजारपण निघतात सारखे यांची, पण करता येत नाही. श्यामल हे बघ, कोथिंबीर राहिली. काय झालं? झाली आहे माझी भाजी झाली आहे. नाही ते नाही म्हणत आहे मी. हे बघ, मी एक यादी केली आहे, मला सापडली आता. कसली यादी आहे? अगं ही खरेदीची, कोणाला काय द्यायचं दिवाळीत त्यावेळेला. तुमचं म्हणजे वेळ आहे का याद्या वगैरे बघत बसायची? तुमची निघायची वेळ झाली आहे ना, नंतर यात घाई करत. हा मी सगळी तयारी केलेली आहे. नाही बरोबर आहे तुझं, पण मला आता बॅग भरताना सापडली. अजिबात नको, मला आता गडबड आहे, मला ती बघायचीही नाहीये. या गडबडीत मी कशालाही हो म्हणून टाकेन आणि मग तेच धरून बसाल. मागच्या वर्षीचं मला माहिती आहे. मागच्या वर्षी काय का विसरलात तुम्ही? कुठे काय? मला आता काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही. मला तुम्ही याद्या दाखवू नका बरं का. अगं खरंच खरंच तयारी तुमचीच करायची आहे ना मला. आधीच घाई 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 काहीतरी काढायचं नुसतं काम. कोथिंबीर टाकायची नाही. अरे सॉरी सॉरी, तुम्ही अरे कसा चालतोस तू? काय कर, कुठे चाललायस? आणि आतमध्ये नको का? आत जाऊ नकोस. श्यामल भडकली आहे भयंकर. आयतच असेल तावडीत सापडशील. नको सकाळी सकाळी. नाही, तुला जायचं असेल तर जा तू. सगळी स्टोरी ऐकायला मिळेल तुला. सगळी स्टोरी नको. आणि आबा कुठे गेले रे? कुठे गेले म्हणजे? आलेच नाहीत ते अजून. म्हणजे वॉकला गेलेत सकाळी, ते आलेच नाहीयेत? नाही, पण खारकर आणि नेने आहेत त्यांच्या बरोबर. हा म्हणजे पेन्शनर क्लब मध्ये रमले असणार ते. बरोबर आहे तुमचं. नाही, हातून काहीतरी विधायक घडायलाच हवं. असं नुसतं म्हणून उपयोग नाही हो खारकर. हो ना, आपण नुसतंच तोंडी कार्य करतो, हातून काहीच घडत नाही. हो हो, कसं घडायला नको आता ह्यावेळी. नाही होणार तसं. मी काय म्हणतो, आपण आता ठरवूया, लगेच कामाला लागूया. मी काय म्हणतो मंडळी, आपण ज्येष्ठ नागरिक संघटनेची संकल्पना जी कागदावर मांडलेली आहे ती प्रत्यक्षात उतरवायला हवी. उतरणार कशी? त्यासाठी पैसा नको. मी म्हटलं होतं आपण चॅरिटी शो करूया. आबा ती फार दूरची गोष्ट झाली हो. अहो त्यासाठी संस्था रजिस्टर लागते म्हणे. बरोबर आहे. म्हणून म्हणतो सुरुवातीला काहीतरी लहान प्रमाणात कार्य करू. आपण असं करायचं, दिवाळीच्या मुहूर्तावर आपण एक लहानसा उद्योग सुरू करायचा. म्हणजे धंदा हो लहानसा. हे कल्पना सुरेख आहे. आपण असं करूया, आपली ज्येष्ठ नागरिक संघटना आहे ना, तिच्याच नावाने करू. उत्तम. पण कसल्या प्रकारचा धंदा करायचा? अहो ते ठरवू नंतर. हे बघ, प्रत्येकाने विचार करू आणि संध्याकाळी सगळं फायनल करू. हो, पण मागच्या वेळेसारखा नको, नुसताच हवेत गोळीबार. तुम्ही असं करा, दुपारी तुम्ही हे एकटे तुम्ही माझ्याकडे या खारकर. हा आपण ठरवू, मग तुम्हाला मी कळव. ती कल्पना चांगली आहे. पण आता उशीर झाला, आपण निघूया. काय तुम्ही पोस्टात जाणार होता ना? नाही, ते सगळं आता होईल. आता आपण एकदा ठरवलं ना. आई येतो का? याही नाही जात आज. थांब जरा, इकडे या. शिर्या सर, शेठ बसा. पनवती या, बसा. काय म्हणताय मग? हो ना, वेळ नाही मला बोलायला, त्यामुळे मी निघतो, उशीर होतो. जरा थांब, जास्त भाव खाऊ नकोस. काम आहे म्हणून थांबवलंय. हो, आणि माहिती आहे आपण फार बिझी झालात. ते झाले, केडे करून झाले तुझे. चल निघतो, उशीर होतो. एक मिनिट. सॉरी. ऐकून घ्या. आपण नवरात्रीसाठी वर्गणी जमा केली होती ना? हो.
आहेत ना पैसे? आहेत ना म्हणजे? खर्च केले? अरे ए खाल्लेस की काय? ए गप का ती बाईक घेतली त्या पैशावर घेतलीस? गप आहे, काहीतरी बोलू नकोस. बाईक काय, अँब्युलन्स घ्यायची आहे सोसायटीसाठी. त्यासाठीच एक नवीन उपक्रम डोक्यात आलाय. उपक्रम म्हणजे काहीतरी धंदा वगैरे सुरू करायला पाहिजे दिवाळी निमित्ताने. You know? धंदा? या कसला? अरे धंदा म्हणजे फटाके, कंदील, रांगोळी वगैरे वगैरे. उठणं वगैरे. That's it. आयुष्यभर चांगली आयडिया आहे. चांगली आहे ना? बेस्ट. आहे ना? हो. आहे ना? माझी आहे. मस्त यार. आहे ना? मस्त. करा तुम्ही धंदा करा. मी निघतो. चल उशीर होतो. ए, निघतो काय कुठे? अरे मी जातो ना आता जिमखान्यात. गप गप, थूक लावायचे धंदे सोडून दे. बरं ठीक आहे पण तू नक्की येशील ना? अरे संध्याकाळी येतो ना. आलो की लगेच फ्रेश होऊन लगेच तुमच्याकडे. ओळखत नाही मस्त तू याला. आयडिया. मस्त. हं? भरपूर काम आहे रे ऑफिस मध्ये. कामाचं टेन्शन आलंय मला रे. अरे तुम्हाला किती शोधायचं यार. तुम्ही ऑफिस मध्ये काम करायला येतात का चहा प्यायला येतात? अरे तू आत्ता येतोयस, आमच्या दोघांचा टी ब्रेक आहे. मला काम असतात. हो. हे घे. हे काय? माझ्या लग्नाचं आमंत्रण. काय? अरे वेड्या विचारतोस काय? दरवर्षी आपलं ठरलंय ना. हो हो हो, दिवाळी आली, यादी फटाक्यांची घ्या, बजेट आलं. शेखर यंदा फटाक्याचे भाव बघ केवढे वाढवले आहेत गवसने. हो रे, तेच बघतोय मी. काय तेच बघतोय? काय रे गवस? हा. अरे एखाद्या गोष्टीवरती प्रॉफिट मार्जिन किती असावा याला काही लिमिट आहे का नाही? अरे बाबा मार्केटमध्येच भाव वाढले त्याला मी काय करू? अरे पण एवढे वाढणार नाहीत. हा? अरे गेल्या वर्षीचेच भाव यंदाही राहतील का? थोडेफार कमी जास्त होणारच ना. हा करेक्ट. अरे पण ह्याच्यामध्ये सगळं जास्ती झालेलं बघतोय मी, कमी झालेलं काहीच नाही. कमी? अरे मला सांग, गेल्या वर्षभरात एक तरी वस्तू स्वस्त झाली का? सांगू? हा सांग ना. मरण स्वस्त झालंय गवस गेल्या वर्षभरात. सकाळी ऑफिस साठी बाहेर पडलास तर शाश्वती नाही, परत संध्याकाळी घरी जाशील याची. अरे इमोशनल काय ऍक्टिंग करतो? ए गवस गंमत केली रे. अरे आम्हाला का माहित नाही का महागाई वाढली ते? अरे तू काय लगेच इमोशनल वगैरे होतोस? आम्ही गंमत केली. अरे इमोशनल कोण होत आहे? मी पण गंमतच केली. चला पटापटा ऑर्डर नोंदवा म्हणजे मी माल आणायला मोकळा. अरे गवश्या आधी बोनस तर डिक्लेअर होऊन दे. झाला ना? अरे हो, तोंडी झाला, लेखी ऑफिशियल काही नाही ना अजून. साहेबांनी दिलंय. हे अरे देवा, काय आता हे घे बघू. चला हे असलं काय आलं की टेन्शनच येते. गौशा हा. घे घे ऑर्डर नोंदवून घे माझी. काय सांगतो? अरे बोनसची नोटीस आली. डिक्लेअर? येस. सांग. लिहून घे. 2 पाकिट टिकल्या घे. हो नाही ठरलं म्हणजे हे असलं अर्धवट नको. एकदा काहीतरी नीट फायनल ठरवू. तुम्हाला काय वाटतं आबा सांगा बघू. मला काय वाटतं खार करते मी आधी सांगितलेलं आहे. नुसतं काहीतरी करायला हवं नाही, काय करायला हवं ते बघायला हवं. हो बरोबर. म्हणजे आपल्याला काय करता येईल हे पाहायला हवं. नाही मी काय म्हणतो आबा, अहो व्यवसाय आपल्याला कसलाही करता येईल. हो आपल्याला कुणीही काहीही म्हणणार नाही. ते झालंच हो, पण धंदा कसला करायचा? कसला म्हणजे? फटाके विकूया. ही आयडिया बेस्ट आहे. मग काय बेस्ट आहे? काही उपयोग नाही का? गेल्या वर्षी ते अश्विनने केला होता. अर्धे लोक सांगतात आम्ही वाजवत नाही आणि उरलेले अर्धे त्यांच्या नात्यातलाच कोणतरी विकत असतो फटाके. बरोबर बोलला. हे आपण काम करूया, उठणं विकूया. नाही 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 ते उठणं बिटणं नको. अहो ते व्याप करायचे कुणी? ते कुटायचं मग ते पुड्या बांधायच्या, बारीक पाकिटात भरायच्या. नाही नाही नकोच. कशाला? आपण रेडीमेड आणूया ना. रेडीमेड? हो पण म्हणजे फायदा किती होणार आणि फंड किती जमणार? हो तेही आहेच. नाही मी काय म्हणतो, आपण असा व्यवसाय करू की ज्याच्यात गुंतवणूक कमी आणि फायदा जास्ती. आणि हो शिवाय नुकसान मात्र नको. नाही तर सगळा फायदा ते नुकसान भरपाई करण्यातच जायचा. काय करावं बरं? काय करता येईल? काय करता? सापडला. सापडला. कोण? धंदा. कसला? आपण कंदील करायचे, आकाश कंदील. हा यार लक्षातच आलं नाही. बेस्ट आहे. म्हणजे काय? आणि बघ सोसायटीत सगळ्यांना इन्फॉर्म करायचं. काय ते करू रे. अरे बाबा कंदिलाला कोणी नाही म्हणणार नाही. आणि बघ जेवढे रूम्स आहेत ना तेवढेच बनवूया, म्हणजे काय वाया जायचं टेन्शन नाही. हा यार आणि खर्च पण जास्त नाही. काय रे श्यामला,
बरी आहेस ना? अगं बाई वहिनी या बसा ना. अगं काय 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 काढलंस दुपारचं तू? अहो असं काय करता वहिनी, दिवाळी आली तोंडावर. आता फराळाचं करायला हवं ना. मी आतापासून थोडा थोडा सुरू करतेय. शलाका नाहीये ना मदतीला. हो म्हणजे हा सगळा व्याप तुम्हालाच बघायला लागणार आता. नाही जमेल ना सगळं. आता तुम्ही नाही का करत? मी नाही ग बाई. आणि बरं का श्यामला, यंदा मी अगदी ठरवून टाकलंय बघ, घरी काहीही फराळ करायचा नाही. का? अगं मिळतो की बाजारात सगळा रेडीमेड. हो. हा आणि श्यामला तुला माहित नाही का? काय? अगं ते आपल्या जोशी काकू आहेत ना, त्यांची मोठी सून ग. अगं ती करते की सगळा फराळ. हो. हा फक्त ऑर्डर नोंदवावी लागते इतकंच. मग तुम्ही नोंदवलीत का ऑर्डर? हो कधीच. अगं कोण ती नुसती उठाठेव करत बसते. कंटाळा येतो बाई मला त्याचा. अगं पूर्वी कसं होतं, पूर्वी माझ्या भाच्या पुतण्या घरी यायच्या मदतीला, तेव्हा व्हायचं सगळं ठीक. पण आता काय, आता त्यांची लग्न झाली, त्या रमल्या त्यांच्या संसारात. हो ते पण खरंच आहे. तरी पण आपलं बरं तुझी ऑर्डर नोंदवू का? हा आता उशीर झालाय थोडा, पण काही हरकत नाही. तू काही काळजी करू नकोस, माझी ओळख आहे. नको नको उगीच कशाला. अगं मी सांगते ना त्यांना, मग तर झालं. नाही नाही तसं नाही वहिनी. काय आहे, आमच्या घरी कोणाला आवडणार नाही. आवडणार नाही? अगं त्यात आवडणं ना आवडण्यासारखं काय? तसं नाही वहिनी. काय माहितीये का, वर्षातून एकदाच येतो हा सण, त्यासाठी थोडा त्रास करून घ्यायला काय हरकत आहे. म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे मला सगळा फराळ जमणार नाही, पण मला जो काय जमतो तो सगळ्यांना आवडतो. आमच्या शिर्याचं तर खूप असतं. आमच्या आईच्या हातच्या चकल्या अप्रतिम, चिवडा बेस्ट. म्हणजे त्याच्या मित्रांसाठी एक डबा मला जास्तीचा करून ठेवावा लागतो. मग शेखरचं तेच असेल की? म्हणजे काय, त्यांच्या ऑफिस मध्ये सचिन म्हणून आहे, तो तर म्हणतो वहिनी मला पहिल्यांदा माझी ऑर्डर नोंदवून घ्या, मला एवढ्या 1 किलो करंज्या पाहिजेत. आता बोला. पण श्यामला, अगं सगळ्यांनाच फराळ चांगला अगदी व्यवस्थित जमतोच असं नाही. अहो काय म्हणता तुम्ही वहिनी? अहो नव्या नवरीने म्हटलं तर ठीक आहे. आणि तुम्हाला गंमत माहितीये का, अल्फा मराठीवर आता वेगवेगळे पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षणाचे वर्गच घेतात. म्हणजे ते बघून नवीन नवीन पदार्थ शिकले जातात आणि घरच्यांचं सर्टिफिकेट मिळतं आणि त्यांचंही अधिकृत सर्टिफिकेट मिळतं. आता बोला. खरंय बघ तुझं श्यामला. अगं हा आळसपणाच नडतो बघ आपल्याला. उत्सवांचा उत्साह हा टिकवायलाच हवा. आणि टिपऱ्यांच्या घरात 12 महिने तो टिकवला जातो. मला जरा गंमत सांगायची. गमत सांगा. बघ 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 सस्पेन्स सस्पेन्स आहे आबा. आबा एक काम करा आबा, रात्री सांगा अंधार पडल्यावर. अरे नाही थांब ना आता. आबा आबा मला जायचं आहे. हो तू कुठे जायचं? मला जायचं बाहेर, मला उशीर होतोय. उशीर होतोय म्हणजे होतोय उशीर. अरे थांब ना, जास्ती वेळ घडलं नाही, 2 मिनिटं बघतो. या येतो ना. हा ये. हा खरंच गेला काय? आलं का गेलं काय? चाललं का त्याचं? मला सांगायचं होतं माझ्या प्रकल्पाविषयी. हा सगळा तुझा फाजीलपणा आहे. माझा कसला फाजीलपणा? आम्ही करतो ते तुम्ही करायची काय गरज होती? आम्ही करतो, आमचं आधीच ठरलं होतं आबा. हे मला अजिबात मान्य नाही. आम्ही आधी ठरवलं. मग मला नाही सांगितलं? सांगणार होतो, तू ऐकून घ्यायला हवंस ना. कधी कधी सांगत होतात? अरे का संध्याकाळी सांगणार होतो, पण ऐकून घ्यायची काय पद्धत आहे की नाही तुझी? संध्याकाळी सांगत होतात. आमचं त्याच्या आधी ठरलं होतं. कर्म माझं आधी ठरलं होतं. आमचं सकाळी ठरलं होतं. सकाळी. जाऊ दे सकाळी. अरे जाऊ दे कसं, सगळी तयारी झाली ना आता. तयारी झाली इतक्या जलद काय आबा? हो म्हणजे मानसिक तयारी असं म्हणायचं होतं मला. अरे हो हो हो, तुम्ही असे भांडत राहणार आहात का? हो नाहीतर तुम्ही दोघं भांडत राहणार. म्हणजे तू आबांबरोबर असं भांडत राहिलास ना तर मागच्या वर्षी सारखा कोण होतो समोरच्या सोसायटीतला बंटी, तो सगळ्यांना कंदील विकून निघून जाईल. हो आई शपथ. मग आता काय करायचं? मनोज वगैरे सगळी मंडळी म्हणजे कामाला लागलेत. आता काय म्हणजे सामान आणलं असेल, आता त्यांना कसं सांगणार? हे बघ शिर्या,
बरं का आबा, मला काय वाटतं, आता प्रॉब्लेम आहेच, पण यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना. म्हणजे काहीतरी सुवर्ण मध्य काढला पाहिजे. एकच धंदा, यात कसला सुवर्ण मध्य? हे बघ शिर्या, कुठलाही धंदा म्हटला ना की त्याला दोन बाजू असतात. एक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे निर्मिती, आणि दुसरं म्हणजे सेल म्हणजे विक्री. आता तुम्हा दोघांना एकच धंदा करायचा आहे, म्हणजे तुम्हाला या दोन बाजू एकमेकात वाटून घ्यायला लागणार. पण बाबा, हे बघ शिर्या, तू आता बोलू नकोस. तुम्ही रॉ मटेरियल आणलंय की नाही? हा, आणि शिवाय तुम्ही मंडळी तरुण आहात, तुम्हाला हे मॅन्युफॅक्चरिंगचं खूप चांगलं जमेल. आणि आबा, मला वाटतं तुमच्या पेन्शनर क्लबच्या मेंबर्सना हे सेलचं चांगलं जमेल. कशावरून? अरे गाढवा, अरे सिनियर मंडळी आहे, त्यांना कोणी नाही म्हणणार नाही. तुम्ही जर कंदील विकायला गेला तर 10 कारणं देतील, शिवाय भाव सगळा घासाघीस करून वरखाली करतील. अरे आबा, आणि त्यांचे लोक गेले तर तसं कोणी करणार नाही. काय बा? बरोबर आहे. हा, चला मग ठरलं तर. हो, ठरलं. मग ठीक आहे, आता हा सुवर्ण मध्य आहे ना, हा सगळ्यांना जाऊन नीट सांग. बरं का आबा, पटलंय का तुम्हाला? आपल्यालाच न भलं का खारकर, हा नवीन अनुभव आहे. खरोखर हो. आपल्या मुलांनी कॉलनी मधल्या बनवलेले कंदील. आता आपण सुरुवात केली कंदीलांची, वेगवेगळा व्यवसाय आपण करू शकतो. अगदी ज्येष्ठ नागरिक संघटना. हो, अहो, आज कंदील बोल. आता ते ओगले माहित आहेत ना, त्यांनी सुरुवातीला कंदीलच बनवले होते. हो, मग नंतर कुठे पोहोचले. तुम्ही ते कंदील वेगळे, हे कंदील वेगळे. काय सांगू नका. आणि नावमेद व्हायचं नाही, नाराज व्हायचं नाही, हे या तरुण वयानं जमत नाही. भडक डोकं असतं. आपण कसं मन वळवायचं ते. अगदी. हे चिकाटीने मुलं येतात ना, सेल्स गर्ल, सेल्स फक्त तुम्ही किंमत किती विचारलं सांगा का? 50 रुपये. पण 50 जास्त नाही ना वाटत. घासाघीस केली तर एकूण 50 रुपये 95 पैसे. आणि हाळी घालू नका. कंदील द्या, हो कंदील असं म्हणायचं नाही ना. बरं, मग आता पहिला कोण घ्यायचा? मुळीक आतमध्ये हालचाल दिसते. हो, ते असणार, ते बाहेर पडले नाहीये. हो, गाठीचे. मुळीक. दादा, हे बघा, आम्ही कंदील विकायला आणलेले आहेत. हा, आहे आमच्याकडे. आणि नवीन घ्या, तो टाकून द्या तिथे. आम्ही तुम्ही तो द्या आम्हाला, हा घ्या. हा, किती पैसे? हे 50 रुपये. काय 50 रुपये? हा, घ्या. कुठला हा पाहिजे? हा घ्या. ठीक आहे, हा रंग बरा आहे. हा, वहिनी, हे बघा, कंदील विकतोय. उद्योग यावा यात. आपल्या कॉलेजच्या मुलांनी केलेले आहेत. एक घ्या ना, कुठलं घ्या. नको बाबा, कशाला? घ्या, फार महाग नाही. हो, 50 रुपयाला. 50 मार्केट मध्ये 30 रुपये.
प्यायला मिळतो. आपण मुलांच्या अभिमानास्पद हे इतर घ्या. पॉप्युलर रंग घेतलंच नसतं बरं का. बरं आधी हे घ्या. हा थँक्यू 50 अगदी प्रश्न पडला आबा. थँक्यू हे मी जरा पणती तिकडे ठेवते. अगं बाई, आबा कोणाच्या मागे पळतायत? अगं त्या मनोजच्या मागे अरे काय चाललंय रे बाबा. अरे बापरे, हा शिर्या काय हातामध्ये बॉम्ब लावणार आहे का? ए शिर्या, शिर्या इथून ओरडून त्याला ऐकू जाणार आहे का? आणि आबा आहेत ना तिथे, ते बघ ते बघ ते बघ. आबानी कान धरला मध्ये झालं बाई, याची दिलजमाई झाली. मला वाटलं दिवाळीच्या दिवसात कंदिलांवरनं भांडण होणार की काय. अगं नाही का श्यामल, तू म्हणालीस ना की सुवर्ण मध्य काढायचा म्हणून. हे बघ, जे प्रॉब्लेम सोडवणं आपल्या हातात नसतं ना, त्याच्यामध्ये हा असा सुवर्ण मध्य काढायचा असतो. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.